सध्या दुराणी चौक स्थित HP पेट्रोल पंपावर मी सध्या या ठिकाणची गर्दी पहा. लोक पेट्रोल भरण्यासाठी लय मोठी गर्दी करून राहिले. होमगार्ड लावले 2-3 महिला कर्मचारी. काल लोक अशी कंडिशन होती या पेट्रोल पंपाची की या पेट्रोल पंपावर एक जण पेट्रोल भरायला नव्हते देत जाय. तर सध्या होमगार्ड लावून या ठिकाणी पेट्रोल भरणं चालू आहे. हे लोकांचं काही समजत नाही. पेट्रोल भरतील किती भरतील. अरे पेट्रोलचा कोणताच तुकवडा नाही, काहीच नाही. पण लोक की नाही बेकाम पॅनिक होतात. आणि विशेष म्हणजे या पेट्रोल पंपावर तो कोणीच पेट्रोल नाही भरत जाय. आज तर लोक याच्यावरही प्रेम करायला लागले. हे परिस्थिती आहे भाऊ. म्हणजे अळला हरी गाढवाचे पाय धरी अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी मला दिसून आली आहे. अजून नायरा पेट्रोल पंपावरची कंडिशन पहा. लोक काय समजत नाही की पेट्रोल डिझेल भारतात परिपूर्ण असल्यावरही या ठिकाणी हे गर्दी पहा किती मोठ्या प्रमाणात लोक भरायचे आहेत. विशेष म्हणजे शिकेल सवरेल लोक सन्माननीय नगरसेवक आहेत अचलपूर नगरपालिकेचे राज पाटील त्या ठिकाणी पेट्रोल भरत आहेत. 200 रुपयाचं पेट्रोल टाकणारा माणूस 1000 रुपयाचं पेट्रोल टाकून राहिला. आणि हे सर्वसामान्य लोक समजू शकते माणूस. पण जे शिकेल सवरेल लोक आहेत ते बी एवढे पॅनिक होऊन राहिले. आणि हे सध्या कंडिशन या शहरात आहे. हे पहा गर्दी पहा. म्हणजे इथं गाडी जायला जागा नाही. तो HP पेट्रोल पंपावर त्या दिवसभर माशा मारेल त्याजवळ 200 गाड्या थांबेल्या आहेत. म्हणजे हे परिस्थिती सध्या या ठिकाणची आहे. म्हणजे प्रत्येक जण जो 100 रुपयाचा टाके तो 500 रुपयाचं पेट्रोल टाकण्याची कंडिशन सध्या या ठिकाणची आहे. बरं या ठिकाणी 2 व्हीलर ठीक आहे, 4 व्हीलरही आहेत. मोठ्या प्रमाणात 4 व्हीलर आहे. अरे कसं भेटील. रोज 50 रुपयात टाकून जायचा, तो आज 500 रुपयात टाकून राहिला. बस ते बरोबर आहे. अरे लोक बेकाम पॅनिक होऊन राहिले ना. अशा कंडिशनमध्ये मदत करायला पाहिजे का, त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. हो हे वस्तुस्थिती परिस्थिती सध्या या ठिकाणची मी तुम्हाला दाखवली. हे परिस्थिती आहे. याशिवाय या ठिकाणी हे कंडिशन हे पहा. या ठिकाणी चांगली मोठी लाईन लागली आहे. आणि हे कर्मचारी सध्या पेट्रोल भरून राहिले. हे सारे जण या ठिकाणी पेट्रोल टाक्यासाठी लंबी लचक लाईन आहे. शिकेल सवरेल लोक आहेत. एकदम पॅनिक झालं. त्याला असं वाटणार आजच पेट्रोल सरते काय. हे परिस्थिती आहे. आणि सांगा जो माणूस रोज 100 रुपयाचं पेट्रोल टाके तो आज 500 रुपयाचं पेट्रोल टाकून आला. म्हणजे याच्याजवळ 200 लिटर पेट्रोल येईल. अशात लवकर सरून जाईल. हे परिस्थिती सध्या परत वाढतली आहे. बेकाम पॅनिक होऊन राहिले लोक. मी म्हटलं म्हणून वाटलं लागून लागू गेले विचार